इथे बिर्याणी बनवण्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। आता हे तांदूळ व्यवस्थित धुवून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहेत। इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत कारण बिर्याणीसाठी आपल्याला कांदे लागतात वरून टाकण्यासाठी, एकदम फ्राय करायचे आहेत क्रिस्पी। त्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत। हे 3 कांदे मी आता उभे कापणार आहे आणि व्यवस्थित तळून घेणार आहेत आणि ते बाजूला ठेवायचे आहेत। याची स्लाइस अशी उभी करायची आहे, मी सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे। आता हे कांदे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे स्प्रेड करायचे आहेत। त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे। असं हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे। इथे 4 कांदे घेतलेले आहेत आणि मी हे रफली चॉप करते। मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची जरा जाडसर अशी। त्यामुळे मी इथे 4 कांदे असे रफली चॉप करून घेतलेले आहेत। इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे सुद्धा रफली चॉप करून घेतले। याची पण पेस्ट आपल्याला करायची आहे। अख्खा लिंबू लागेल कारण 1 किलोची बिर्याणी आपल्याला बनवायची आहे। त्याप्रमाणे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, ते सुद्धा रफली चॉप करून घ्यायची आहे। इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या नाही आहेत, थोड्याशा पोपटी कलरच्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा बाजूला ठेवायच्या आहेत। इथे जवळजवळ मूठभर मी पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि आता मिक्सरच्या भांड्यामधून यांची ग्रेव्ही करून काढायची आहे। त्यामुळे पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या यांची मी जाडसर ग्रेव्ही करून घेतलेली आहे। थोडी जाडसर आहे त्यामुळे त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जाडसर करून घ्यायचं आहे। आता ही कोथिंबीर, पुदिना आणि मिरची याची पेस्ट आहे, बाजूला ठेवायची एका वाटीमध्ये घालून। त्याच भांड्यामध्ये मी आता टोमॅटो थोडेसे जाडसर करून घेते। आता जाडसर झालेले टोमॅटो आहेत, हे सुद्धा बाजूला ठेवायचे आहेत। त्याचप्रमाणे त्याच भांड्यामध्ये मी कांदा घेतलाय, तो सुद्धा जाडसर वाटून घेतलेला आहे। इथे जवळजवळ मी 1 किलो चिकन घेतलं आहे। तुम्हाला हवा असलेल्या आकारामध्ये आता हे कापून घ्यायचे आहेत। ज्यांना जाडसर हवे त्यांनी जाडसर फोडी ठेवायचे आहेत, मी इथे बारीक केलेले आहेत। एका भांड्यामध्ये त्या फोडी काढून घ्यायच्या आहेत चिकनच्या। आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे, त्यामुळे हिरवी चटणी बनवलेली ती घालायची आहे। 1 कप दही घालायचे आहे। 2 चमचे आले लसूणची पेस्ट घालायची आहे। त्याचबरोबर 1.5 ते 2.5 चमचे लाल तिखट घालायचं आहे। 2 चमचे किचन किंग मसाला घालायचा आहे। 1 चमचा मी इथे मालवणी घातलेला आहे कारण मालवणी मसाल्याने जरा तिखटपणा येतो। आता लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यामध्येच। जो आपण कप दह्यासाठी वापरलाय तोच कप इथे वापरायचा आहे। त्याच कपाचं प्रमाण घेतलेलं आहे। 1 कप मी तेल घातलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून जास्तीत जास्त वेळ बाजूला ठेवायचं आहे। मी इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण तासासाठी तरी बाजूला ठेवणार आहे।
आता आपल्याला फोडणी घ्यायची आहे. तर फोडणीसाठी आपल्याला 4 ते 5 तमालपत्र लागणार आहेत. 1 दालचिनी घेतली आहे, 1 स्टार, 4 वेलची, 4 लवंग आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ते घेतलं आहे. त्याबरोबरच 1.5 ते 2 चमचे आले लसूणची पेस्ट मी इथे घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला फोडणीला घ्यायचं आहे. जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथे हा कुकर घेतलेला आहे, जाड आहे तो बुडाचा. त्यामध्ये तेल घातलं आहे 1 वाटी. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, घालून एकजीव करून घ्यायचा आहे. त्याचा रंग जरा बदलला की टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे बुडाला चिकटणार नाही. खडे मसाले घालायचे, आले लसूणची पेस्ट घालायची आहे. व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. अगदी त्यातलं तेल सेपरेट व्हायला हवं. दोन चमचे धणे जिरे पावडर घातली आहे इथे मी. मध्ये मध्ये मिश्रण ढवळत राहायचं आहे, चिटकायला द्यायचं नाही आहे. त्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. या मॅरिनेशनमध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. मीठ अगोदरही घालू शकता, मी नंतर घालणार आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे इथे मीठ घातलेलं आहे. जवळजवळ 2 चमचे या प्रमाणात मीठ घातलेलं आहे. 1 किलो चिकनला 2 चमचे मीठ व्यवस्थित होतं. 2 ते 2.25 चमचे मीठ घालायचं आहे. आता मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे 80% चिकन शिजवायचं आहे आपल्याला, पूर्ण शिजवायचं नाही आहे. आता आपल्याला इथे भिजवलेला तांदूळ आहे, त्याचा भात करून घ्यायचा आहे. जवळजवळ अर्धा ते पाऊण टोप मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यामुळे थोडेसे खडे मसाले घातले. यामध्ये मी तेल घातलं आहे, मीठ घातलं आहे, लिंबू पिळून घालायचं आहे, पुदिना घालून घ्यायचं आहे. तांदूळ टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचे. हे पण तांदूळ पूर्ण शिजले गेले नाही पाहिजे, 80% शिजलं पाहिजे. बघा भात असा तुटला पाहिजे. म्हणजे आता हा तांदूळ भात आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला लेअरिंग करायची आहे. त्यामुळे हा भात आता पागळत ठेवायचा, म्हणजे गळत ठेवायचा आहे. एका चाळणीवर, चाळणीच्या खाली मी टोप घेतलेला आहे आणि भात मी इथे काढून घेत आहे. इथे चिकन हे आपलं जवळजवळ 80% शिजलेलं आहे. हे बघण्यासाठी चिकनची एक फोड घ्यायची आहे आणि ती फोडून बघायचे, कट करून बघायचे. एकदम पटकन कट नाही झाले पाहिजे, थोडंसं असं रफ पाहिजे. म्हणजे आपलं आता चिकन तयार झालेलं आहे. इथे बाजूला काढलेले कांदे आहेत, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता मी कांदे फ्राय करून घेते आणि व्यवस्थित चॉकलेटी होईपर्यंत भाजायचे आहेत. एकदम काळपट होता कामा नये. मीडियम आचेवरती ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे कलर बदलतात. मध्ये मध्ये ढवळत राहायचे आहेत आपल्याला. हे बघा आता ट्रान्सपरंट झालेला आहे. तो आता तसा शिजत ठेवूया कांदा. आता आपल्याला एकच लेअर, मी इथे एकच लेअरिंग करणार आहे, एकच लेअर वापरणार आहे. त्यामुळे थोडंसं चिकन मी बाजूला काढून ठेवते. आता हे चिकन बाजूला काढून ठेवायचं आहे. या चिकनमध्ये आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे. इथे बाजूला मी कांदा सुद्धा तळत ठेवलेला आहे मीडियम आचवर. आता राईसवर बाजूला काढलेले चिकन आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे, घालायचं आहे.
ग्रेव्हीसुद्धा सगळीकडे पसरली गेली पाहिजे. आता भाताची लेअर घालायची आहे. इथे माझं भांडं जरी जाडबुडाचं असलं तरी मी तळाला माझा तवा ठेवलेला आहे, म्हणजे बिर्याणी चिकटली जाणार नाही, करपली जाणार नाही. आता पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, व्यवस्थित घालून घ्यायची आहे, कारण पुदिना आणि कोथिंबीर हे कंपल्सरी घालायला लागते बिर्याणीत. इथे कांदा माझा जवळजवळ फ्राय होत आलेला आहे. आता कांदा सुद्धा मी यावर घालत आहे. असं कुरकुरीत कांदा व्हायला पाहिजे, टेक्स्चर त्याचं बघा असं व्हायला हवं. बिर्याणीच्या वरती ठेवायचं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं त्यातलं तेल आहे ते सुद्धा मी इथे थोडं घालत आहे. आता आपल्याला दम द्यायचा आहे, त्यामुळे त्यावर बसेल एवढं ताट ठेवायचं आहे आणि जड भांडं ठेवायचं आहे, म्हणजे हवा बाहेर जाता कामा नये. जवळजवळ 40 मिनिटांनी मध्यम आचेवर मी बिर्याणी शिजायला दिलेली आहे. बिर्याणीला अशी वाफ आली पाहिजे, म्हणजे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता व्यवस्थित एकजीव झालेला आहे. चला, चिकन बिर्याणी तर तयार झाली आहे. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे 1 किलोचं प्रमाण दिलं आहे. तुम्हाला हवं असेल तर प्रमाण आपलं वाढून घ्यायचं आहे. इथे दह्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे, मीठ घातलं आहे.